ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या भावी वकिलाने टाटा बाय बाय करत पंढरपुरातील एमआय तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी 30 जानेवारी रोजी सकाळी समोर आली आहे। ऋतिक शंकर कदम वय 23 असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे। ऋतिक हा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये हंगामी कर्मचारी म्हणून काम करत होता। ही दुर्दैवी घटना बुधवारी 29 जानेवारी रोजी रात्री 11च्या सुमारास घडली। दरम्यान गुरुवारी सकाळी ऋतिकचा मृतदेह तलावातील पाण्यात सापडला। ऋतिक बुधवारी रात्री एमआय तलावात परिसरात गेला। यावेळी त्याने मित्रांनाही बोलावून घेतले। मित्र आल्यानंतर ऋतिकने टाटा बाय बाय असं म्हणत तलावात उडी मारली। अचानकच्या या घटनेमुळे मित्रांनाही धक्का बसला। यानंतर त्यांच्या मित्रांनी ही घटना त्यांच्या घरी सांगितली। यानंतर कुटुंबीय व पोलीस घटनास्थळी दाखल झाले। रात्री बराच वेळ शोध घेतला परंतु ऋतिक आढळून आला नाही। त्यानंतर गुरुवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू केली। यावेळी ऋतिकचा मृतदेह सापडला। त्यानंतर मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला। ऋतिकने कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली ते कारण समजू शकले नाही। या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली। पोलीस तपास करत आहेत।